तर लास्ट टाइम आपण हायस्टेरेसिस लूप ऑफ मॅग्नेटायझेशन बघत होतो. तर हायस्टेरेसिस म्हणजे नेमकं काय असतं, तर लॅगिंग बिहाइंड असतं. लॅगिंग बिहाइंड म्हणजे हायस्टेरेसिस. हायस्टेरेसिस या शब्दाचा मिनिंगच काय आहे, लॅगिंग बिहाइंड. आता इथं लॅग बिहाइंड कोण करतं, तर एमझेड एचच्या पाठीमागे राहणार आहे. लक्षात घ्या, मॅग्नेटायझेशन डिमॅग्नेटायझेशन ज्यावेळी करतोय ना, त्यावेळी काय होतं, एमझेड लॅग्स बिहाइंड एच. ओके, दॅट इज कॉल्ड ॲज हायस्टेरेसिस. The phenomenon of lagging of magnetization behind magnetic intensity is called as hysteresis. आता hysteresis loop कसा आहे बघा. Consider a ferromagnetic material placed in external magnetic field. H is the magnetic intensity and mz is the magnetization of material. म्हणजे एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड किती आहे, H आहे, आणि मॅग्नेटायझेशन म्हणजे त्या एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये मटेरियल ठेवल्यानंतर तिथं मॅग्नेटायझेशन किती होते, सपोज mz होते. ठीक आहे. तर स्टार्ट फ्रॉम द पॉइंट ए, पॉइंट ओ. तर पॉइंट ओ ला काय असणार आहे, एच इज 0 अँड mz इज ऑल्सो 0. ठीक आहे. त्याच्यानंतर एच काय केलं आपण, ग्रॅज्युअली इन्क्रीज केलं. मॅग्नेटिक इंटेन्सिटी म्हणजे एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड काय करायचं आहे, हळूहळू वाढवत न्यायचं आहे. सो एच इज ग्रॅज्युअली इन्क्रीज्ड. ओके, अँड देअरफॉर काय होणार आहे, mz ऑल्सो स्टार्ट्स इन्क्रीजिंग अँड रिचेस अ मॅक्सिमम व्हॅल्यू ॲट पॉइंट ए. mz काय होतं, वाढत वाढत जातं आणि ए पॉइंटला काय होतं, mz मॅक्सिमम व्हॅल्यूला जाऊन पोहोचतं. तिथून पुढे mz वाढत नाही. तर ए पॉइंटचं जे मॅग्नेटायझेशन आहे, ए पॉइंटचं जे मॅग्नेटायझेशन आहे त्याला काय म्हणतो आपण, सॅच्युरेशन मॅग्नेटायझेशन असं आपण म्हणतो. सॅच्युरेशन मॅग्नेटायझेशन. आता याच्यानंतर काय करायचं आहे, सॅच्युरेशन मॅग्नेटायझेशन रीच झाल्यानंतर एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड म्हणजे एच ग्रॅज्युअली काय करायचं, रिड्यूस करायचं. हा बघा, आता नाउ मॅग्नेटिक इंटेन्सिटी एच इज ग्रॅज्युअली इन्क्रीज सो दॅट mz ऑल्सो इन्क्रीजेस and reaches maximum value as shown in part CD. Now H is gradually decreased so that mz also decreases, but although H becomes 0, mz does not become 0. mz doesn't become 0 as shown in part. आता हा कुठला पार्ट येणार, लक्षात घ्या, डीई. म्हणजे डी ला काय झालंय, मॅक्सिमम मॅग्नेटायझेशन झालंय. आता मॅक्सिमम मॅग्नेटायझेशन झाल्यानंतर काय केलं, एच आपण ग्रॅज्युअली डिक्रीज केलं. एच ग्रॅज्युअली कमी कमी करत गेल्यानंतर mz देखील काय होतं, कमी कमी होत जातं. आणि ई पॉइंटला एच जरी 0 झालं, एच ची व्हॅल्यू ई पॉइंटला किती आहे, 0 आहे ना, mz मात्र 0 होत नाही. as shown in part DE. ओके, मग परत काय करायचं, एच वाढवत न्यायचं. एच इज gradually increased so that mz become 0. mz become 0. ठीक आहे. and this cycle is repeated. ओके, आता हा जो लूप आहे, दिस लूप इज कॉल्ड ॲज हायस्टेरेसिस लूप. दिस लूप इज कॉल्ड ॲज हायस्टेरेसिस लूप. या लूपला काय म्हणतो आपण, हायस्टेरेसिस लूप असं म्हणतो. तर हायस्टेरेसिस ऑफ मॅग्नेटिक म्हणजे फेरोमॅग्नेटिक मटेरियल कसं होतं ते लक्षात आलं का बघा. इन शॉर्ट पुन्हा एकदा सांगतो, इन शॉर्ट,
इन शॉर्ट हे कसं येणार बघा. तुमच्या वर्डमध्ये असं देखील लिहिलं तरी चालेल. ऑन एक्स ॲक्सिस देर इज अ मॅग्नेटिक इंटेन्सिटी, ऑन वाय ॲक्सिस देर इज अ MZ ऑर मॅग्नेटिक इंडक्शन. ठीक आहे, MZ किंवा मॅग्नेटिक इंडक्शन. एच काय रिप्रेझेंट करतं, एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड रिप्रेझेंट करतं, आणि MZ काय रिप्रेझेंट करतं, तिथं ठेवलेल्या मटेरियलचं मॅग्नेटायझेशन. इन स्टार्ट विथ पॉईंट ओ पॉईंट पासून आपण स्टार्ट करतोय, लक्षात घ्या. ऍट पॉईंट ओ एच इज इक्वल टू 0 अँड MZ इज इक्वल टू 0, म्हणजे एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड 0 अँड मॅग्नेटायझेशन इज ऑल्सो 0. Now H is gradually increased and therefore MZ also gradually increases and reaches maximum value. So graph is like this. Okay, O A. So A point ला काय झालेलं आहे, मॅक्सिमम मॅग्नेटायझेशन क्रिएट झालेलं आहे. As H is gradually increased, MZ also gradually increases and at point A MZ become maximum. तिथून पुढे H जरी वाढवलं तरी MZ मात्र वाढत नाही. आता काय करायचं, ए पॉइंटचं जे मॅग्नेटायझेशन आहे त्याला काय म्हणायचं, सॅच्युरेशन मॅग्नेटायझेशन म्हणायचं. सॅच्युरेशन मॅग्नेटायझेशन. ओके, मॅग्नेटायझेशन ऑफ पॉइंट ए इज कॉल्ड एज सॅच्युरेशन मॅग्नेटायझेशन. नाऊ एच इज, आता सॅच्युरेशन झाल्यानंतर काय करायचं, एच ची व्हॅल्यू आता काय करायची, कमी कमी करत आणायची. आता एच ची व्हॅल्यू कमी कमी करत आणल्यानंतर काय होतंय बघा, एच कमी कमी करत आणून 0 केलेला आहे ऍट दिस पॉइंट बी, परंतु MZ मात्र 0 झालेलं नाहीये. तर मॅग्नेटायझेशन करस्पॉन्डिंग टू पॉइंट बी इज कॉल्ड ॲज रिटेंटिव्हिटी. रिटेंटिव्हिटी त्याला काय म्हणतो आपण, रिटेंटिव्हिटी असं म्हणतो. आणि हे का होते असं मी तुम्हाला सांगितलंय, कारण एखाद्या फेरोमॅग्नेटिक मटेरियलला स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड लावलं आणि ते मॅग्नेटिक फील्ड रिमूव्ह केलं तर सगळे डोमेन ते ओरिजिनल शेप अँड साईजला रिटर्न होऊ शकत नाहीत, परत येऊ शकत नाहीत, आणि त्याच्यामुळे थोडंफार मॅग्नेटिझम काय होणार आहे, तिथे शिल्लक राहणार आहे. मग आता हे मॅग्नेटायझेशन 0 करण्यासाठी काय करायचं, नाऊ द डायरेक्शन ऑफ एच 0 झालंय ना, आता एच ची डायरेक्शन काय करायची, रिव्हर्स करायची आणि वाढवत न्यायची. ओके, सो दिस इज पॉइंट सी. सो ऍट पॉइंट सी काय झालंय बघा, मॅग्नेटायझेशन पूर्णपणे 0 झालंय. ओके, आणि ही कुणाची व्हॅल्यू असणार आहे, एच ची व्हॅल्यू असणार आहे. तर व्हॅल्यू ऑफ एच फॉर विच मॅग्नेटायझेशन बिकम 0 इज कॉल्ड ॲज कोएर्सिव्हिटी. ओके, त्याला काय म्हणतो आपण, कोएर्सिव्हिटी असं म्हणतो. कोएर्सिव्हिटी. आता एच ची व्हॅल्यू इथपर्यंत आली ना निगेटिव्ह मध्ये, ते एच परत वाढवत न्यायचं. कधीपर्यंत वाढवत न्यायचं, जोपर्यंत अपोजिट डायरेक्शन मॅग्नेटाइज होऊन मॅक्सिमम मॅग्नेटायझेशन होत नाही तोपर्यंत. लक्षात येत आहे. H is further increased so that MZ also increases and once again reaches maximum value at this point D. So once again this is called as saturation magnetization. आता सॅच्युरेशन झाल्यानंतर पुन्हा एकदा काय करायचं, एच आता कमी करत न्यायचं. ही एच ची व्हॅल्यू इथपर्यंत आली ना निगेटिव्ह डायरेक्शनला, परत एच काय करायचं, कमी कमी करत न्यायचं आणि एच 0 करायचं. नाऊ एच इज ग्रॅज्युअली डिक्रीज्ड. नाऊ ऑल्दो एच बिकम 0, MZ does not become 0 once again. ओके, आणि हा जो पॉइंट असणार आहे तो पुन्हा एकदा काय असणार आहे, रिटेंटिव्हिटी, म्हणजे शिल्लक राहिलेलं मॅग्नेटिझम. ठीक आहे, आता एच 0 झालाय लक्षात घ्या, परंतु MZ मात्र 0 झालेला नाहीये. अँड देअर फोर एच इज फर्दर इन्क्रीज्ड वन्स अगेन. अपोजिट डायरेक्शन आता एच परत वाढवत न्यायचं, आणि एच परत वाढवत नेल्यानंतर काय होतं, at a particular value of H, MZ becomes 0. पुन्हा एकदा पर्टिक्युलर व्हॅल्यू ऑफ H ला MZ becomes 0. C, this is point D, this is point E. आणि तिथून पुढे आता H काय आलंय, H ची व्हॅल्यू इथं काहीतरी आहे ना, MZ 0 झालेलं आहे, आणि परत वाढवत न्यायचं until it is completely magnetized. सॅच्युरेशन मॅग्नेटायझेशन प्रोड्यूस होणार. तर अशा प्रकारे ही सगळी सायकल जी आहे ना ती रिपीट होणार आहे.
याला काय म्हणायचं, हायस्टेरेसिस लूप असं म्हणायचं. एक्झाम मध्ये लिहिताना तुम्ही तुमच्या भाषेत लिहू शकता, इथं जसं लिहिलंय तसंच लिहायची काही गरज नाहीये. ओके, तर पुन्हा एकदा बघा, याचं डिस्क्रिप्शन लिहिताना काय काय पॉईंट लिहायचे. सुरुवातीला हायस्टेरेसिस म्हणजे काय लिहायचं. हायस्टेरेसिस म्हणजे काय. हायस्टेरेसिस म्हणजे असतं लॅगिंग बिहाइंड लॅगिंग ऑफ मॅग्नेटायझेशन बिहाइंड मॅग्नेटिक इंटेन्सिटी when ferromagnetic material is magnetized and demagnetized. फेरोमॅग्नेटिक मटेरियलला मॅग्नेटाइज केलं आणि परत डिमॅग्नेटाइज करायला लागलो तर एमझेड काय होतं, त्याच्या पाठीमागे पडायला चालू करतं. दॅट इज कॉल्ड ॲज हायस्टेरेसिस. लॅगिंग ऑफ एमझेड बिहाइंड एच when a ferromagnetic material is magnetized and demagnetized. ठीक आहे. आता हायस्टेरेसिस लूप काढण्यासाठी एक्स ऍक्सिस वर काय घेतात आणि वाय ऍक्सिस वर काय घेतात हे पण लिहावं लागेल. ओके, टू ड्रॉ हायस्टेरेसिस लूप, मॅग्नेटिक इंटेन्सिटी इज टेकन ऑन दी एक्स ऍक्सिस अँड मॅग्नेटायझेशन ऑफ मटेरियल इज टेकन ऑन दी वाय ऍक्सिस और मॅग्नेटिक फील्ड इज टेकन ऑन दी वाय ऍक्सिस. ठीक आहे. पॉईंट मध्ये लिहिताना पुन्हा एकदा बघा, ऍट पॉइंट ओ एच इज इक्वल टू 0, mz इज इक्वल टू 0. Now H is gradually increased, mz also starts increasing and reaches a maximum value. After that mz does not increase. Okay, so at point A saturation is created or saturation magnetization is created. Now after saturation is created, H is gradually decreased. H is gradually decreased so that mz also starts decreasing. Although H becomes 0, mz does not become 0 at point B. At point B काय होतं, H 0 झालंय परंतु mz 0 झालेलं नाहीये. Okay, the magnetization of point B is called as retentivity. Magnetization of point B is called as retentivity, शिल्लक राहिलेलं magnetism. Now direction of H is reversed and H is gradually increased. When H is gradually increased, magnetization become completely 0. And magnetic intensity of point C is called as coercivity. Now magnetic intensity H is gradually further increased so that mz also increases in opposite direction and reaches the maximum value. Okay, when mz reaches maximum value, H is gradually decreased. Okay, H is gradually decreased from path C to D. At point D क्या होता है, although H becomes 0, mz does not become 0. So therefore once again direction of H is reversed and it is gradually increased. At point E काय होणार आहे, mz becomes 0 and after that H is further increased so that my magnetization increases and it reaches maximum value at point A. So this is called as hysteresis loop. आता एक्झाम मध्ये हायस्टेरेसिस लूप जो आहे तो सगळा हायस्टेरेसिस लूप एक्सप्लेन करण्याचा क्वेश्चन येण्याची शक्यता बोर्ड एक्झामला कमी आहे, लक्षात घ्या. परंतु त्याच्यामधल्या ज्या सगळ्या टर्म आहेत, डेफिनेशन्स आहेत, ते डेफिनेशन मात्र 1 किंवा 2 मार्काला वगैरे येऊ शकतात, लक्षात घ्या. तर या सगळ्या डेफिनेशन पुन्हा एकदा आपण सगळ्या व्यवस्थित जरा बघूया. तर पहिली डेफिनेशन कुठली होती, हायस्टेरेसिसची. हायस्टेरेसिसची डेफिनेशन, सगळ्या डेफिनेशन पुन्हा एकदा लिहूया. तर हायस्टेरेसिस म्हणजे काय, लॅगिंग ऑफ magnetization in bracket mz behind magnetic intensity H when a ferromagnetic material is magnetized and demagnetized. Is called as हायस्टेरेसिस. झालं. त्याच्यानंतर पॉइंट नंबर 2, डेफिनेशन नंबर 2,
दुसरी महत्वाची डेफिनेशन कुठली आहे? रिटेंटिव्हिटी. तर रिटेंटिव्हिटी म्हणजे काय येणार बघा? when a ferromagnetic material is completely magnetized and external magnetic field is removed. म्हणजे फेरोमॅग्नेटिक मटेरियल काय करायचं? सॅच्युरेशन लेवल पर्यंत म्हणजे मॅक्सिमम मॅग्नेटायझेशन करायचं, कम्प्लिटली मॅग्नेटाइज करायचं आणि एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड रिमूव्ह करायचं. When a ferromagnetic material is completely magnetized and external magnetic field is removed, then magnetization, then ते completely demagnetize होत नाही ना, ते completely magnetize होत नाही, demagnetize होत नाही, तर the magnetization remaining in the when a ferromagnetic material is completely magnetized and external magnetic field is removed, then magnetization remaining in material is called as remanence. Okay, full stop. तर अशा प्रकारे ही रिमेनन्सची डेफिनेशन आहे. ही डेफिनेशन अशी पण लिहू शकताय, और दुसरी डेफिनेशन, और amount of magnetization remaining in ferromagnetic material when amount of magnetization remaining in ferromagnetic material when it is completely magnetized and external field is removed. Completely magnetized and external field is removed. Is called as रिमेनन्स. लक्षात आलं, ही दुसरी डेफिनेशन आहे. म्हणजे एखादं फेरोमॅग्नेटिक मटेरियल आपण कम्प्लिटली मॅग्नेटाइज केलं आणि एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड त्याच्यानंतर रिमूव्ह केलं, तर त्याच्यामध्ये शिल्लक काही मॅग्नेटायझेशन राहतं, त्याला काय म्हणतो आपण? रिटेंटिव्हिटी असं म्हणतो. थर्ड, कोएर्सिव्हिटी. हे नेक्स्ट आहे, दॅट इज कोएर्सिव्हिटी. आता शिल्लक राहिलेलं मॅग्नेटायझेशन पूर्णपणे रिमूव्ह करण्यासाठी जे मॅग्नेटिक फील्ड लावावं लागतं रिव्हर्स डायरेक्शन, त्याला काय म्हणतो आपण? कोएर्सिव्हिटी म्हणतो. बरोबर आहे ना? कोएर्सिव्हिटी म्हणजे काय? अमाऊंट ऑफ मॅग्नेटिक इंटेन्सिटी required
amount of magnetic intensity required to completely demagnetize ferromagnetic material is called as coercivity. Okay, amount of magnetic intensity required to completely demagnetize ferromagnetic material is called as coercivity. कारण स्ट्रॉंगली मॅग्नेटाइज केलं आणि एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड रिमूव्ह केलं तर काय होतं, त्याच्यामध्ये थोडंसं मॅग्नेटिझम शिल्लक राहतं, बरोबर आहे ना, त्याला रिमेनन्स असं म्हणतो. आणि हे रिमेनन्स जे आहे ते किंवा रिटेंटिव्हिटी जे आहे ते पूर्णपणे काढून टाकण्यासाठी आपल्याला एच ची डायरेक्शन रिव्हर्स करावी लागते. आणि जे एच लागतं रिव्हर्स डायरेक्शन, अमाऊंट ऑफ मॅग्नेटिक इंटेन्सिटी रिक्वायर्ड टू कम्प्लिटली डिमॅग्नेटाइज the retentivity completely cancel out retentivity is called as coercivity. म्हणजे रिटेंटिव्हिटी कुणाची व्हॅल्यू आहे, mz ची व्हॅल्यू आहे हे लक्षात ठेवा, आणि कोएर्सिव्हिटी ही कुणाची व्हॅल्यू आहे, h ची व्हॅल्यू आहे. तर या 3 डेफिनेशन खूप महत्वाच्या आहेत. आणखी एक महत्वाची 4th डेफिनेशन एक येणार अकॉर्डिंग टू दॅट कर्व, दॅट इज सॅच्युरेशन मॅग्नेटायझेशन. आणखी 4th डेफिनेशन, saturation magnetization. आता सॅच्युरेशन मॅग्नेटायझेशन म्हणजे काय, मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ मॅग्नेटायझेशन दॅट कॅन बी प्रोड्युस्ड इन द फेरोमॅग्नेटिक मटेरियल व्हेन इट इज प्लेस्ड इन एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवल्यानंतर जास्तीत जास्त मॅग्नेटायझेशन त्याच्यामध्ये किती प्रोड्यूस करू शकतो, त्याला काय म्हणायचं, सॅच्युरेशन मॅग्नेटायझेशन म्हणायचं. maximum value of magnetization that can be produced in ferromagnetic material. Is called as saturation magnetization. Okay, so this is a very simple definition. आता based on the hysteresis loop, there are 2 types of ferromagnetic material. Okay, based on this hysteresis loop, there are 2 types of ferromagnetic material. आणि हे 2 टाइपचे फेरोमॅग्नेटिक मटेरियल कुठले आहेत, तर सॉफ्ट मटेरियल आणि द हार्ड मटेरियल. ओके, based on hysteresis loop, there are 2 types of material, 2 types of ferromagnetic material. 2 types of ferromagnetic materials. 2 टाइपचे फेरोमॅग्नेटिक मटेरियल्स आहेत. तर त्याच्यामधले पहिला आहे सॉफ्ट मटेरियल which is called as soft iron core. सॉफ्ट आयर्न कोर असे त्याला म्हणतो. आणि दुसरं जे आहे दॅट इज हार्ड मटेरियल which is also called as hard iron core. अनेक वेळा हा तुम्ही वर्ड ऐकलेला असेल, सॉफ्ट आयर्न कोर वगैरे वगैरे. ठीक आहे, तर हे सॉफ्ट आयर्न कोर म्हणजे नेमकं काय असतं किंवा सॉफ्ट मटेरियल म्हणजे काय असतं. इट इज बेस्ड ऑन दी हायस्टेरेसिस लूप. लक्षात घ्या. तर ज्या मटेरियलची कोएर्सिव्हिटी आणि रिटेंटिव्हिटी कमी असते त्याला काय म्हणायचं, सॉफ्ट मटेरियल म्हणायचं. हे बघा,
सॉफ्ट फेरोमॅग्नेटिक मटेरियल म्हणजे काय? तर ज्या फेरोमॅग्नेटिक मटेरियलची रिटेंटिव्हिटी आणि कोएर्सिव्हिटी दोन्हीच्या व्हॅल्यू काय असतात? खूप कमी असतात, त्याला काय म्हणायचं? सॉफ्ट मटेरियल म्हणायचं. दी मटेरियल, दी फेरोमॅग्नेटिक मटेरियल, दी फेरोमॅग्नेटिक मटेरियल which has low value of, the ferromagnetic material which has low value of retentivity and coercivity. Okay, the ferromagnetic material which has low value of retentivity and coercivity is called as soft ferromagnetic material. म्हणजे ज्याची रिटेंटिव्हिटी कमी असते आणि कोएर्सिव्हिटी कमी असते त्याला काय म्हणायचं? सॉफ्ट मटेरियल असं म्हणायचं. आता हे सॉफ्ट मटेरियल कुठे वापरले जातात? तर सॉफ्ट मटेरियल्स आर युज्ड इन इलेक्ट्रोमॅग्नेट्स. ओके, दी सॉफ्ट मटेरियल्स are used in electromagnets इलेक्ट्रोमॅग्नेट किंवा गॅल्व्हॅनोमीटर मध्ये देखील वापरतात, और गॅल्व्हॅनोमीटर. बरोबर. आता सॉफ्ट मटेरियल्स म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेट मध्ये सॉफ्ट मटेरियल्स का वापरायचं? तर पुन्हा एकदा हा कर्व बघा, लक्षात घ्या. तर कोएर्सिव्हिटी आणि इलेक्ट्रोमॅग्नेट मध्ये काय करावं लागतं? रिपीटेडली आयर्न कोरला काय करावं लागतं? मॅग्नेटाइज डिमॅग्नेटाइज करावं लागतं इलेक्ट्रोमॅग्नेट मध्ये. इलेक्ट्रोमॅग्नेटचा वापर कशासाठी करतात? तर डिफरंट टाइप्स ऑफ रिलेज मध्ये, स्विचेस मध्ये करतात, किंवा हेवी मटेरियल्स लिफ्ट करण्यासाठी. ओके, हेवी फेरोमॅग्नेटिक मटेरियल आपल्याला लिफ्ट करायचे आहेत, एका प्लेस पासून उचलून दुसऱ्या प्लेसला नेऊन ठेवायचे आहेत. तर त्या ठिकाणी आपण काय करतो? इलेक्ट्रोमॅग्नेट वापरतो. आणि इलेक्ट्रोमॅग्नेट मध्ये काय करतो आपण? त्या फेरोमॅग्नेटिक मटेरियलला रिपीटेडली मॅग्नेटाइज डिमॅग्नेटाइज करत असतो. फेरोमॅग्नेटिक मटेरियलला रिपीटेडली मॅग्नेटाइज डिमॅग्नेटाइज करत असतो. आता रिपीटेडली मॅग्नेटाइज डिमॅग्नेटाइज केल्यानंतर काय होणार आहे? तर इथं रिपीटेडली मॅग्नेटाइज डिमॅग्नेटाइज करायचं म्हणजे हा हिस्टेरेसिस लूप येणार आहे. ठीक आहे. आता एखाद्या मटेरियलची रिटेंटिव्हिटी आणि कोएर्सिव्हिटी जास्त असेल तर काय होणार आहे? तिथं लक्षात घ्या, एनर्जी लॉस जास्त होणार आहे. ओके, आणि रिटेंटिव्हिटी आणि कोएर्सिव्हिटी जर कमी असेल तर काय होणार आहे? तिथं एनर्जी लॉस कमी होणार आहे. ठीक आहे. म्हणजे जिथं रिपीटेडली आपल्याला मॅग्नेटाइज डिमॅग्नेटाइज करायचं आहे तिथं कुठलं मटेरियल वापरावं लागेल? आपल्याला सॉफ्ट आयर्न कोर किंवा सॉफ्ट मटेरियल्स वापरावे लागतील. इलेक्ट्रोमॅग्नेट किंवा गॅल्व्हॅनोमीटर मध्ये सॉफ्ट मटेरियल्स वापरतात. त्याच्यानंतर हार्ड मटेरियल म्हणजे काय? हार्ड फेरोमॅग्नेटिक मटेरियल. तर हार्ड फेरोमॅग्नेटिक मटेरियल म्हणजे काय? द फेरोमॅग्नेटिक मटेरियल विच हॅज हाय व्हॅल्यू ऑफ रिटेंटिव्हिटी अँड कोएर्सिव्हिटी. The ferromagnetic material which has high value of retentivity and coercivity. The ferromagnetic material which has high value of retentivity and coercivity are called as ferromagnetic material. Are called as hard ferromagnetic material. Hard
फेरोमॅग्नेटिक मटेरियल. ओके, म्हणजे ज्याची रिटेंटिव्हिटी आणि कोएर्सिव्हिटी खूप कमी असते त्याला काय म्हणायचं, सॉफ्ट मटेरियल असं म्हणायचं. आणि ज्याची रिटेंटिव्हिटी आणि कोएर्सिव्हिटीची व्हॅल्यू जास्त असते त्याला हार्ड मटेरियल असं म्हणायचं. आता रिटेंटिव्हिटी आणि कोएर्सिव्हिटी जर हाय असेल तर त्याच्यामुळे काय होणार आहे, तर जास्त प्रमाणात त्याच्यामध्ये रेझिड्युअल मॅग्नेटिझम राहणार आहे किंवा ते इझिली डिमॅग्नेटाइज होणार नाही. कारण कोएर्सिव्हिटी जास्त म्हणजे काय होणार, त्याला डिमॅग्नेटाइज करण्यासाठी जास्त आपल्याला एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड लावावं लागणार. ओके, म्हणजे ज्याच्यामध्ये मॅग्नेटायझेशन जास्त प्रमाणात शिल्लक राहतं आणि ज्याला डिमॅग्नेटाइज इझी